आम्ही गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गडचिरोली इथून आलेले आहे आणि आम्ही GNM थर्ड इयरचे विद्यार्थी आहे. तरी आज आम्ही तुमच्या समोर एक छोटासा पटनाट्य सादर करणार आहे. तरी तुम्ही शांत चित्तेने ऐकावे आणि पाहावे अशी तुम्हाला नम्र विनंती करते. धन्यवाद. ही गोष्ट आहे एका कुटुंबाची, पण ही परिस्थिती तुमच्या आमच्या घरातही उद्भवू शकते. त्या जसे की डासांमुळे होणारे आजार, डेंग्यू व मलेरिया. तसेच याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्या घरात कोणत्या घटना घडू शकतात किंवा कुणाला आजार होऊ शकतो याबद्दल आपण आज इथे पाहणार आहोत. एक साधी सकाळ व घरातील लोक सगळे आपले कामे करत असतात. अरे दीवानो मुझे पहचानो पहचानो मैं हूँ कौन. अरे देखो आई हूँ मैं रक्ताची खरी ब्रँड अँबॅसिडर मॉस्किटो गर्ल. शोधत असता आणि ती म्हणते तिच्या कानाकडून मला तर माझा संसार आहे. माझी पण मुलं बाळं उपाशी असतात. चला मी म्हटलं आज माझ्या बाळांना छान टेस्टी टेस्टी माणसांचं रक्त देते. चला तर मग आज आपण जाणार आहोत माणसांच्या टेस्टी टेस्टी ब्लड घ्यायला. घाबरू नका, मी फार चावत नाही, पण मी चावल्यानंतर तुम्ही नक्की म्हणता आई मच्छर चावला म्हणून खडखडून जागे होता. किती सुंदर लाल लाल टमाटर. जाऊया की नाही. मस्त तुला मच्छर दाबला. किती मच्छर झाले आहेत. हे मच्छर एक सुद्धा काम करू देत नाही. काही दिवसानंतर सूरज आणि उर्वशी आजारी पडतात. आत्याबाई 2-3 दिवसापासून मला थंडी वाजत आहे, ताप येत आहे, डोकं दुखत आहे. बापा एका वेळेस होते तुला. काम केलीस का तू? नाही ना आत्याबाई. का? घरचे काम कोण करल? हा दुखते तो दुखते म्हणत राह. अशी नाटक करत राहतेस तू. डोकंच लागून गेलाय तुझा. जा तुझं काम कर ना. तो गेला हा दुखतेच तो दुखतेच म्हणत राहील. हा माझा पोरगा कोठी गेला? सूरज, ए सूरज, आलो आई. कुठे गेलास? आलो आई. काय झालं तुला? काय डॉक्टर धरून आहे? बापा हो ना तुझा अंग गरम आहे बापा. हो ना कसा रे? ए सूरज काय झालं तुले? सांग. डोका दुखत आहे बाबा. डोकं दुखत ताप आल्यासारखं काय नाही, थंडी आणि पावसाचे दिवस आहेत ना म्हणून ताप येत असत. काय नाही होऊन जाते. घे बघा. बस ये बरं ती ये चुली जवळ बस. ये बिस्तशात बस येते बस ये बिस्तशात. थंडी जाते बापू. कोटी जाता म्हणतो तुम्ही दिवसभर. तुम्हाला समजते का नाही समजे? त्याची पोराची तब्येत खराब राहते. इकडे चक्र मारते तिकडे चक्र मारते. कुठं जाता तुम्ही? कामधंदे करायला लागते का नाही? घर असंच चालते का? पोरगा का माझ्या एकट्याचा हो का? तुझा नाव गावात पसरलेल्या डेंग्यू मलेरियाची माहिती घेऊन शेजारी रमाच्या घरी येतात. काय म्हणते ते वर्षे? कोटीच नाही आता रमीच्या घरी जातो म्हणतो तू ना. असेच नाही का बस आले? आपल्या मोहल्यामध्ये डेंग्यू मलेरियाचे लोक आहेत.
आपण तू जातो म्हणत अजून रमीच्या हो, घरी चल जाता जाऊन जाता येऊ. जाऊन येऊ तिच्या चल घरी. जाऊ. काय ते रोग रमे ए रमे ऐक काय घरी आता कोण हो माय याच ती कोंबडी गिंबली झुकल्या तू माझ्या घरी नाही येत बाई. मी का आले वाले जाऊ मग पहिले बाहेर तरी बसून राहते. आता तेही दिसत नाही. ते जाऊ दे का म्हणतेस सांग तुला माहित आहे का ही गोष्ट सांगून घे कोणती बातमी आणलीस तू आज? हे त्या वरती नाही का म्हणत होती का गावामध्ये डेंगू आणि मलेरियाचे पेशंट सापडलेत म्हणे मारले या कोणाला मारले कोणाला मारले मारले नाही रमे मलेरिया मलेरिया मोठी बात बिमारी हो हे मस्त पोर लोक मरते त्याच्यानं ते राव दे ना के माले का करायचं आहे राव दे म्हणलं काय तू जपून राह नाही तर वयाच्या पहिलेच वर जातो मला चिठ्ठीची मार बापा मला मारायलाच लागले असं बघाय चांगले सांगू बाई असे ऐकलं नाही काही नाही करते दुर्लक्षच करते प्रत्येक गोष्टीकडे त्यांच्या चांगल्यासाठी सांगतो आपण आता अजून गायब झाला हा माणूस काही दिवसांनी आशाबाई सर्वे करिता घरी येतात का झाला काही नाही तिकडच राहा तुम्ही दूर तिकडच घराच्या बाहेरच तुमचा ठेवलाय काहीतरी कोणी आहे का म्हणतो पाहिजे गेली तिकडे बाहेर एक देईन ना काना खाली जास्त बोलतानी घरी 4-4 जण राहते खायला काही लागते का नाही कमवा लागते बाहेर जाऊन पैसे दे काम केल्याशिवाय पैसा भेटते ना पैसेच ना पडतात घरी आता थांब शांत राह या नमस्कार नमस्कार आता ताई या बसा या बसायची बसा या खुर्चीवर बसा या आमचे सर्वे सुरू आहे घरोघरी येऊन सर्वे सुरू आहे सर्वे करत आहोत कोणी आहे का घरी ताप वगैरे येत आहे कोणाला बाई माझा लागून 2-3 दिवस खाना पिणं ताप येणे डोके दुखणे डोळे दुखणे असं लक्षणे दिसत आहेत का तुमच्या मुलामध्ये हो बाई हो असतात आहे आमच्या सूरजले हो बरोबर बोलते हो का त्यांचे मग रक्त चेक करायला लागते तपासणी मी नरसाबाईला आणतो मग जाऊन ठीक आहे ठीक आहे आशाबाई घेऊन ठीक या आहे आशाबाई. हा ठीक आहे मग मावशी मी उद्या येतो घरी हो जा. हो ठीक आहे मावशी हो घरीच राहतो मी कोठेच नाही जाऊ पुढील दृश्यात नाथ व आशाबाई रक्त तपासणी करिता रमाच्या घरी येतात रमे मावशी रमे मावशी घरी या का हो बाई हो घरी या नरसाबाई आली आहे तपासणीसाठी या बसा मुलाला बोलवा सूरज का फिरत राहते बापा इकडच्या तिकडं हिंडतच राहतो चल नरसाबाई आली घरी या बाई या घरात बसायची तुम्ही येते बसायची बस नरसाबाई नको राहू द्या एवढून टोचाची बाई माझा पोरगा थोडसा नाजूक आहे मूठ आतमध्ये बांधा आणि आतमध्ये घ्या आणि मूठ बांधा घाबरू नका थोडी सुई लागणार हं? झाला बापू झाला झाला ठीक आहे बाबा. उद्या रिपोर्ट घ्या हॉस्पिटलमध्ये ठीक आहे हो बाई हो उद्या या अजून कोणी आहे का घरी ताप वगैरे येणारे माझी सून आहे बाई ते मोठ्या नाटक करते व बाप्पा कामधंदा बोलवा, तिच्या तिचा घेऊन द्या तपासणी बरं माहिती करून होते मग काय झाल्यानंतर उर्वे कोटी गेली आशाबाई आली ये ते पण थोडी सुई लागणार घाबरू वगैरे नका ठीक आहे मूठ बांधा इथं गोकुलनगरच्या पीएससी ला काऊन नाही आणले तब्येत खराब आहे ना तुमची सुनेची आणि मुलाची जी चांगली दिसत होती जी गाजोला तिले काहीच नाही आता तपासणी करायला लागेल ना तुम्ही आणायला पाहिजे होते तिकडे काय बाई ठीक आहे तर उद्या या मग तुम्ही मुलाला आणि सुनेला नाही का गोकुलनगरच्या पीएससी ला आणा तपासणी पूर्ण करायची आहे तिकडे डॉक्टर साहेबांना सांगा ठीक आहे मग मावशी आणि जास्त उद्या या सकाळी समोर दुसऱ्या दिवशी रक्त तपासणी रिपोर्ट घेण्याकरिता घरातील सदस्य रुग्णालयात दाखल झाले
आता त्या पोराला नेवायचा आहे दवाखान्यात, त्या सुनेला नेवायचं आहे, त्याची रिपोर्ट आणायची आहे. घरी हा का झाला माझा कायला ओरडत आहे का झाला कुठे जाऊन राहायचा दिवसभर. मी म्हणतो तो घराभर म्हणतो हा, मग रोज घरी बाई आल्यावर काय तिकडं कोणीतरी दुसरी. किट करत राहते. आल्यावर डोक्या मागं किट हा समजे नाही का. घरी आल्यावर चांगल्या माणसाला बसू द्यावा, बोलू हे द्यावा. कोंबली म्हणे गावकत मारली झालं. मग झाला असं तर माझ्या पोराले मग झाला ना ते रिपोर्ट अरे तो मारलिया नाही, मलेरिया हो मलेरिया. सूरज ए सूरज चल तुझी आई आहे कशी आलो बाबा. ए उर्वे चलवा. हो आत्याबाई. चला सुनबाई चल चल. चल सूरज. बापा बापा बाई माझी सुनबाई चक्कर पण या पहा बरं. लवकर दवाखान्यात पाहिलं का चक्कर येऊन पडली. ए, तू चुप राह. काही बोलत राहते. आमच्या ताई तुम्ही यांना सांभाळा, मी सगळ्यांना बोलवून आणते. ठीक आहे. सर सर एक emergency case आली आहे, चला पण त्यांना बघायला. ए उर्वे उठ काय उठ. कशाला बसते? जा, तुझा उत्तर चालू कर. आम्ही बघतो सुनबाईकडे. कशी काय चक्कर आली. कानजी डॉक्टर साहेब का झाला असेल माझ्या सुनेले. होईल ना ती बरी. तुझ्या घरचे सांगतील का जेथी पाला त्याची घाई, जेथी पाला त्याची घाई. डोक्याच्या मागे नुसतं त्रास लावून ठेवली आहे. सर ते आता आलेल्या पेशंटला नातेवाईकांना बोलवा. हो सर बोलवतो. हो काकू, हो काकाजी, चला सर बोलून राहिले तुम्हा दोघांना. आशाबाई आमच्या सुनेची थोडीशी काळजी घ्या बरं. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही जा. चल चांगले नाव होतायच ना. बोलवता डॉक्टर साहेब. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार. आता आलेला रुग्ण तुमचाच आहे ना. हो जी हो. तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगायची आहे. हो. तुमचा जे मुलगा आला होता का ठीक आहे, त्याची गावामध्ये चर्चा सुरू होती डेंग्यू मलेरियाची. हो. गावामध्ये नर्साबाई आणि ANM नर्स आले होते. ठीक आहे, त्यांनी तपासणी केली होती, रक्ताची चाचणी केली होती तुमच्या मुलाची आणि सुनची पण. तेच रिपोर्ट मला आज तुम्हाला द्यायची होती. बरं झालं तुम्ही आले तर त्या रिपोर्टमध्ये तुमच्या मुलाला डेंग्यू निघालेला आहे. माझे डेंगू निघला. पण हा डेंगू का होते. डेंग्यू हा एक एडेस नावाच्या डासामुळे पसरणारा आजार आहे. हा अत्यंत जीव घेणारा आजार आहे. एडेस नावाचा मॉस्किटो म्हणजे एडेस नावाचा एक मच्छर असते, तो दिवसा चावत असते. त्याच्या आजारामुळे हा डेंग्यू होत असतो. हो जी हो. आमच्या घराकडनं मोठ्यान मच्छर आहेत बापा. हो हो झालं. पण तुमचा मुलगा आता खतऱ्याच्या बाहेर आहे. तुम्ही त्याला तात्काळ दवाखान्यामध्ये भरती केल्या, त्याच्यामुळेच तो त्याचा आता औषध उपचार चालू आहे. तर ठीक आहे, पण तुमच्या सुनाकडे तुम्ही एवढी निष्काळजीपणा केला. कितीतरी दिवसांपासून तिची तब्येत खराब होती, तिला ताप येत होता, डोका दुखत होते, तरी पण तुम्ही तिला घेऊन नाही आले. अजी पण ते कामधंदे तर बरोबरच करत होते ना. काम ते करत होती, पण त्याच्यात तिची तब्येत पण खराब होती आणि तुम्ही एवढी निष्काळजीपणा केली की ती आज तिला येता येताच दगावली. काय पाहिलीस तुझ्यामुळे, तुझ्या त्रासामुळे. लक्ष नाही ठेवताय घरी. ऐका गावकऱ्यांनो, जर तुमच्या घरी सुद्धा असे लोक आढळत असतील, कोणी बिमार वगैरे असेल तर गोकुळनगरच्या PHC ला घेऊन या. नाहीतर तुमच्या लापरवाहीमुळे कुणाचा तरी जीव जाऊ शकते. चल घरी चल सूरज. तर आपल्या पण घरी ही परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे आपण घरच्यांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कुणालाही डोकेदुखी जर ताप येत असेल तर आपण त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल करावे. तसेच आपण यापुढे
ग्रामसभा आयोजित करण्यात येते ती आपण बघणार आहोत. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. आज आपले गोकुलनगर मध्ये ग्रामसभाची आयोजन केलेले आहे. तरी तुम्ही सर्वजण आपले वडाचे झाडाखाली सर्वजण उपस्थित व्हावे. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. चला ग्रामसभेला चला सर्वजण. तरी गावकरी मंडळी, आम्ही आरोग्य निरीक्षण गोकुलनगर परिसरातील प्रशिक्षण करत असून कुठे कुठे पाणी वगैरे साचलं असेल तर सांगावे तुम्ही. आमच्या घराच्या मागे सुद्धा सांडपाणी साचलेलं आहे. पाणी साचलेलं आहे इकडे तिकडे. अरे हे काय, हे किती हे ड्रासांमुळे तर हेच तर मुख्य कारण असतात ड्रासांचे. मग यावर काही उपाय असेल ना? हो हो, आपण याचे उपाय बघूया. चला चला. गावकऱ्यांनो, गावकऱ्यांनो, मला तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगायची आहे. आपल्या परिसरामध्ये डेंग्यू मलेरियाचे रुग्ण सापडून मृत्यू होऊन राहिली त्यांची. तर गावकऱ्यांनो, आपल्याला आजपासून स्वच्छता मोहीम राबवायची आहे. आजपासून म्हणजे आतापासूनच आपल्याला स्वच्छता मोहीम राबवायची आहे. तर चला माझ्यासोबत गावभरात स्वच्छता मोहीम राबवायची आहे. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने वादा इरादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने वादा इरादा कर लिया हमने. स्वच्छता मोहीम राबवूया, डेंग्यूला दूर करूया. स्वच्छता मोहीम राबवूया, डेंग्यूला दूर करूया. स्वच्छता मोहीम राबवूया, डेंग्यूला दूर करूया. काय आहे का तू, कोणाचं घर आहे हे? या मटक्यामध्ये पाणी साठवून आहे, याच्यामध्ये डास तयार होऊन राहिले. बालट्या उलटे टाका, त्या टायर मध्ये पाणी साठलंय. हा काऊन कचऱ्याची विल्हेवाट नाही लावली आहे, त्याच्यामुळे डास होऊ शकतो. बकेट उलटे टाका, टप उलटे टाका, पाणी साचू नको द्या, कोरडे दिवस पाळा. स्वच्छता मोहीम राबवूया, डेंग्यूला दूर करूया, स्वच्छता मोहीम राबवूया, डेंग्यूला दूर करूया, स्वच्छता मोहीम राबवूया. डेंग्यूला दूर करूया. तसेच आता आपण यापुढे आपण डेंग्यू व मलेरियावर कोणती प्रतिबंध घालू शकतो ते आपण पाहणार आहोत. तर बघितलं सर्वांनी, या पटनात्यातून दिसून आलं आहे की आपल्या छोट्याशा निष्काळजीमुळे आपल्याला डेंग्यू किंवा मलेरिया यांसारखे आजार होऊ शकतात. तर हे आजार होऊ नये यासाठी आपल्याला काही प्रतिबंध करावे लागतात. तर स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते. तर त्यासाठी आपण आपल्या पर्यावरणात कचरा साठवू देऊ नका. तसेच पाणी जर कुठे टायरमध्ये किंवा डबक्यामध्ये पाणी साठलेले आहे त्याची योग्य विल्हेवाट लावा. तसेच सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा. कोरडा दिवस पाडा. आणि जसं की तुम्ही बघू शकता इथं डास प्रतिबंधक स्प्रे असे प्रकारचे स्प्रे तुम्ही वापरू शकता तुमच्या घरात. आणि जे काही आजकाल कॉईल, गुड नाईट सारखे असे भेटत आहेत ते सर्व तुम्ही वापरू शकता. आणि मच्छरदाणीचा तुम्ही योग्य वापर करा, जेणेकरून तुम्हाला डास चावणार नाही आणि तो डेंग्यू मलेरिया असे रोग तुम्हाला होणार नाही. जसे की आजकाल आपल्याकडे रिलॅक्स अगरबत्ती असं मच्छरमार अगरबत्ती येते. हे योग्य प्रकारे तुम्ही वापरा आणि डेंग्यू मलेरिया अशा आजारापासून मुक्त व्हा.